हाय हॅलो सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कविश केक हाऊस. सो मी भरपूर दिवसांनी व्लॉग टाकते आहे. माझा थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे काढायला जमत नव्हते. आपल्या केकच्या वगैरे ऑर्डर चालूच होत्या, पण मला व्हिडिओ काढायला जमतच नव्हते. आजसुद्धा मी एक केकची ऑर्डर आलेली आहे हाफ KGची पायनॅपल फ्लेवरची, तर मी तुम्हाला दाखवते की तो बेक करून ठेवलेला आहे आणि क्रीम ही फेटायची बाकी आहे. तर हे बघा, हा आपला स्पॉन्ज बेक करून ठेवलेला आहे आणि ही जी क्रीम आहे ती थोडीशी लिक्विड फॉर्ममध्ये येण्यासाठी मी जरा काढून ठेवलेली आहे. ही जरा अशी लिक्विड फॉर्ममध्ये झाली की मग हे बघा, आता हाफ KGचा स्पॉन्ज आहे तो मी बनवून घेतलेला, बेक करून घेतलेला आहे. आणि हा डिमोल्ड करते. हे बघा किती मस्त डिमोल्ड झालेला आहे आपला केक, एकदम सुपर सॉफ्ट. आता याचे आपण 3 लेयर करून घेऊयात. करून घ्यायचा, नाहीतर खूप क्रम्स वगैरे निघतात बाहेर, त्याच्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायचा केक. आता बघा, ही लेयर आहे ती वरून टाकली आहे मी आणि ह्याला शुगर सिरप लावून घेतले आणि आता ह्याला थोडी क्रीम लावून आपण क्रम कोटिंग करून घेऊया. तुम्हाला काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता.
केक क्रीमचा वापर जरा करत जा. मी साधारण कस्टमरला सांगते की यामध्ये कमी क्रीम लावते आणि पण फिनिशिंगला जास्त क्रीम लावावीच लागते, तेव्हाच कुठे व्यवस्थित ती फिनिशिंग येते. याच्याही आपण एजेस व्यवस्थित स्मूथ करून घेणार आहोत. जशी वाटेल तशी तुम्ही डिझाईन करा. बघते आता कोणती डिझाईन करायची आहे, शेअर करते तुमच्यासोबत. अशा पद्धतीने मी थोडेसे डॉट देऊन झिगझॅग वाली पॅटर्न करून घेतलेला आहे. आता ब्रश फिरवून घेते म्हणजे थोडासा वेगळा पॅटर्न आपला दिसून येईल. तर तुम्हाला जर वरती फिरवायचं असेल तर फिरवू शकता, नाही फिरवला तरी हरकत नाही. आपण असं आजकाल खूप वेगळ्या वेगळ्या पॅटर्न आलेले आहेत, त्याच्यावर आपण कोणतीही डिझाईन कोणताही पॅटर्न करू शकतो. त्याच पद्धतीने हे पहा मी वरती असं झिगझॅग वाला करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला तसं दाखवतेच नंतर. आणि आता ह्याच्यात सिंपलच डिझाईन मी करून घेणार आहे, जेणेकरून कसं जास्त क्रीमचा यूज नाही होणार त्याच्यामुळे. चला तर मग दाखवते तुम्हाला कोणती डिझाईन करून घेते. आता बघा मी लाईट पिंक कलर असा बनवून घेतलाय आणि जे थोडंसं ह्याचं स्टार सारखं नोझल आहे त्याच्यामध्ये पायपिंग बॅगमध्ये मी घालून घेतले आणि आता डिझाईन करून घेऊया. मी हे भरताना कलर करताना नाही दाखवलं कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो, मग जरा बघायला लोक हे करतात, त्याच्यामुळे मी जे वाटतं तेच मी घेते व्हिडिओ. अशी बारीक ह्याला बॉर्डर करून घ्यायची. ही बघा अशी. बघा अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे. डिझाईन वगैरे सिंपलच ठेवलेलं आहे कारण त्यांना एकाच केकवर 3 जणांची नावं टाकायचे होते, म्हणून मी थोडंसं सिंपलच डिझाईन केलेली आहे. कारण ते तिन्ही नावं ना केकवर बसले पाहिजे ना, जास्त डिझाईन केली तर मग ते बसणार नाही, म्हणून मी अशा पद्धतीने पूर्ण डिझाईन करून घेतलेली आहे. बघा आपला फायनल केकचा लुक. आता मी ह्याला हॅपी बर्थडेचं टॅग वगैरे लावून घेते आणि पॅक करून जेव्हा कस्टमर येतील तेव्हा देते त्यांना. चला तर आता आपलं सगळं केक वगैरे सगळं रेडी करून मी पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता जेव्हा कस्टमर येतील तेव्हा देऊ त्यांना आणि मग बाकीचं आवरायला घेऊ. तर त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ वगैरे जर आवडत असेल तर प्लीज तुम्ही लास्टपर्यंत बघा. जर कोण नवीन असेल चॅनेलवर त्यांनी मला सबस्क्राईब करा, खूप सारा सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे चला तर मग मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईन. तोपर्यंत चला बाय.